कोर्ट ने चुनाव प्रक्रिया शुरू करने की अनुमति तो दे दी, लेकिन 50% आरक्षण सीमा न पार करने की शर्त भी रखी है। इसी को लेकर विजय वडेट्टीवार ने सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि ओबीसी के 27% आरक्षण पर अभी भी टांगती तलवार है। आगे उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील। कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या, पण कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून घ्या, म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे। हे सरकार ओबीसी म्हणून आरक्षण 27% दिलं म्हणून पाठ थोपटत होतं। आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे। जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका प्रोसेस सुरू करायला सांगितली, पण ते सांगताना 50%च आरक्षण त्याच ठिकाणी सुरू करा अशा प्रकारचं मत नोंदवलं। म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदापैकी 12च जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतील किंवा त्याचे प्रोसेस सुरू होऊ शकतील। कारण इतर जिल्हा परिषदामध्ये ते आरक्षण 50%च्या वर गेलेलं आहे। म्हणजे सगळा गोड बंगाल या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे, चुकीच्या धोरणामुळे आणि न्यायालयाच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे मला वाटतं हे सगळं जे काही चाललंय ते ओबीसीला मूर्ख बनवण्याचा गोरखधंदा हे सरकार करत आहे। आणि आजही या निवडणुका नगर परिषदेच्या होतील, नगर पंचायतच्या होतील, परंतु कोर्टाच्या पुढील निर्णयाच्या अधीन राहून होतील। असं जर कोर्टाचं मत असेल तर टांगती तलवारच आमच्या ओबीसी बांधवांच्या जागेवर आहे, हा त्याचा स्पष्ट अर्थ होतोय। आणि पुढील निवडणुका 50%च्या मर्यादेच्या आत राहून घ्यायच्या असतील तर प्रचंड ओबीसीचं नुकसान होईल। मग 27% आरक्षण गेलं पुढे। जे छाती ठोकून सांगत होते, छाती फाडून सांगत होते भाजपवाले की आम्ही 27% ओबीसीला आरक्षण दिलं, राजकीय आरक्षण दिलं, ही बनवाबनवी होती का? ही ओबीसीच्या भावनांची खेळी होती का? त्यांना मूर्ख बनवण्याचा धंदा होता का? हे आता उघड झालेलं आहे। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं एनआईटी सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।